चला तर सगळ्यांनो, मकर संक्रांत जवळ येते तर भोगीची भाजी ही झालीच पाहिजे. आणि अशाच ह्या थंडीच्या दिवसात हिवाळ्यात मिळणाऱ्या शेंगभाज्या असतात, वेगवेगळ्या पालेभाज्या असतात. तर अशा ह्या सगळ्या शेंगभाज्या आणि पालेभाज्या मिळून आपण काय करतो, ह्या अशी रसरशीत आणि एकदम चविष्ट अशी भाजी बनवतो. तर यामध्ये मटार असतं, गाजर, हरभरा शेंगा असतात, नंतर पावटा, चवळी शेंगा, फ्लावर असतो, वाटाणा असतो, गाजर, वांगी, शेंगदाणे आणि अशा बऱ्याचशा शेंगा असतात, ज्या शेंगा आणि पालेभाज्या वापरून आपण मस्त अशी रसरशीत अशी भाजी बनवतो, ती देखील खास भोगीची भाजी. तर हिवाळ्याच्याच दिवसात अशा ह्या हिरव्यागार आणि ताज्या ताज्याच भाज्या आपल्याला फक्त आणि फक्त थंडीच्या दिवसातच उपलब्ध होतात. चला तर अशी चविष्ट आणि रसरशीत जर भाजी कशी बनवली ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला हा फुल व्हिडिओ मी अपलोड करीनच.